आणि यानंतरची बातमी कोल्हापूरकरांची। कोल्हापूरकरांचा हिसका आणि ठसका तसा महाराष्ट्राला नीट माहिती आहे, पण आता तो एका आंतरराष्ट्रीय कंपनीला सुद्धा कळलाय आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड बनवणारी ही कंपनी सध्या वठणीवर आली आहे। प्रत्येक कोल्हापूरकराचा स्वाभिमान आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान उंचावणारी कोल्हापुरी चप्पल। ही कोल्हापुरी चप्पल आता जागतिक पटलावर झळकेल, कारण प्राडा या आंतरराष्ट्रीय कंपनीने कोल्हापूर चप्पलेला आपल्या सांकेतिक स्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध करण्याचं निश्चित केले आणि तसा करारही झालाय। खरतर प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल हा मुद्दा चर्चेत आला तो त्यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे। इटालियन फॅशन ब्रँड प्राडानं एका फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चपलेसारख्या चपलेचा वापर केला आणि त्याला चर्मकारांनी जोरदार आक्षेप घेतला आणि त्यानंतर अखेर प्राडा कंपनीच्या लीडकॉम लीडकार यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आणि त्यामुळे आता प्राडाच्या वेबसाईटवर जवळपास 80,000 पर्यंत कोल्हापुरी चप्पल विकली जाणार आहे। शतकानुशतक वापरात असलेली पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक आणि समकालीन डिझाईन्स यातून या नवीन चप्पला बनवल्या जाणार आहेत। आणि आता कोल्हापुरी चप्पल जागतिक पटलावर झळकणार ही आनंदाची बाब आहेच आहे, पण प्रत्यक्ष कामगारांचं मात्र प्राडाच्या या करारांबाबत थोडंसं वेगळं मत आहे। जय महाराष्ट्र न्यूजने जेव्हा या कामगारांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी प्राडाच्या या कराराबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली। कोल्हापूर चप्पल जगभरात मिळणार अशी एक आख्यायिका झाली आणि आता तयारी झाली आणि एक करार तयार झाला, परंतु त्या कराराला कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्याच उद्योजकांनी असतील, व्यावसायिकांनी असतील आणि त्याचबरोबर कारागिरांनी विरोध केला। कारण हे कोल्हापूर चप्पल जे बनणार आहे त्याचा जीआंक मानांकन त्या ज्या कंपनीला दिलं आहे त्यांच्याकडे नाही आणि आपल्याला बोलण्यासाठी आहेत ह्या समाजाचे क्लस्टरचे चप्पल क्लस्टरचे अध्यक्ष। काय सांगाल की हे मानांकन जे आहे मानांकनसाठी तुम्ही काय करणार आहात? हे कोल्हापूर चप्पल जे मानांकित आहे जे आहे हा जो घेतलेला आहे ते कोल्हापूरच्या कुठल्याही उद्योजकाला किंवा कारागिराला माहिती न होता, त्यात त्यांना इन्व्हॉल्व न करता यांचा हा GI घेतलेला आहे। आम्हाला त्या GIचं काही सुद्धा माहिती नाही आणि त्या GIच्या जोरावरती हे लीडकार आणि लीडकॉम बाईची ऑर्डर घ्यायला लागल्यात आणि स्वतःचा फायदा करून घ्यायला लागल्यात। आमच्या कोल्हापूर लोकांना याचा फायदाच नाही काय की आग्र्याचे आता यांचा मेन एजंट आग्र्याचा आहे, तो आग्र्याचं मटेरियल इथे पाठवायला लागलाय आणि त्या मटेरियलच्या द्वारे ते कोल्हापुरी चप्पल बनवून घेणार तिकडच्या लोकांकडं बाहेर पडणार की कोल्हापुरी चप्पल बनवायला आग्र्याचं लेदर चालतच नाही। लवकरच कोल्हापुरात कारागीर असतील, व्यावसायिक असतील, हे सर्वजण जाऊन आता एक पिटिशन दाखल करणार, कोर्टाकडे न्याय मागणार आहेत। कारण जो GI होणार आहे किंवा ह्या डुप्लिकेट होऊ नये, कोल्हापूरचं नाव पुन्हा एकदा कोल्हापूर चप्पलचं नाव बदनाम होऊ नये यासाठी हे सर्व कारागीर आता एकवटणार आहेत। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। आणि प्राडाचा वाद नेमका काय आहे तोही बघूया। 2025च्या सुरुवातीला फॅशन शो मध्ये प्राडानं कोल्हापुरी सारखी एक चप्पल वापरली होती। प्राडाच्या मॉडेलचे कोल्हापूर चप्पल घातलेल्या कॅटवॉक याचे फोटोज व्हायरल झाले होते सोशल मीडियावर आणि ती चप्पल कोल्हापुरीच असल्याचा चर्मकारांनी दावा केला। प्राडाकडून कोल्हापुरीच वापरल्याची कबुलीही देण्यात आली आणि जून 2025 मध्ये प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापुरी चर्मकारांच्या भेटीला आलं। पाहणीनंतर प्राडाकडून कराराची विनंती करण्यात आली आणि डिसेंबर 2025 मध्ये इटली भारत व्यापारी परिषदेनिमित्त या संदर्भातला करारही झाला। प्राडाच्या वेबसाईटवर कोल्हापुरी झळकणार अशा प्रकारचा करारातलं उद्दिष्ट होतं। प्राडाच्या वेबसाईटवर 80 ते 85 हजार रुपयांपर्यंत कोल्हापुरी चप्पलची किंमत लावली गेली। आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा जय महाराष्ट्र।